नमस्कार. महाराष्ट्र मोटिवेशन चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण द लॉ ऑफ अट्रॅक्शन हे पुस्तक वाचत आहोत. या पुस्तकामधील 5 भागांतील दुसरा भाग आपला चालू आहे आणि त्यातील प्रकरण माझं अंतर्मन भावनांमार्फत संवाद साधतं हे पाहिलं. आता आपण सदा सर्व काळ सोबत असणारी माझी भावनिक मार्गदर्शक प्रणाली हे प्रकरण पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. सदा सर्व काळ सोबत असणारी माझी भावनिक मार्गदर्शक प्रणाली. तुमची अद्भुत भावनिक मार्गदर्शक प्रणाली तुमच्यासाठी अत्यंत उपकारक आहे. कारण आकर्षणाचा नियम हा तुमच्या कळत नकळत कार्य करतच असतो. तुम्हाला नकोशा गोष्टीवर विचार केलात, करतच राहिलात तर हा नियम तुम्हाला ती गोष्ट अनुभवाला आणून दिल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही जर तुमच्या भावनिक मार्गदर्शक प्रणालीबद्दल जाणत असाल आणि स्वतःच्या भावनांबद्दल संवेदनशील असाल तर तुम्हाला नको असलेल्या गोष्टींचा विचार करत आहात हे अगदी लवकर प्राथमिक स्थितीतच तुम्हाला समजून येईल. तुम्हाला नको असलेल्या गोष्टींबद्दलचे विचार नकारात्मक भावना निर्माण करतात हे त्यामागचं कारण आहे. या नकारात्मक भावना जाणवल्याबरोबर या विचारांपासून दूर जावं आणि असा काही विचार करावा की जे तुम्हाला हवं आहे ते ताबडतोब तुमच्या लक्षात येईल. या उलट जर तुम्ही या अद्भुत प्रणालीबद्दल जाणत नसाल आणि आपल्या भावनांबद्दल पुरेसे संवेदनशील नसाल तर या नकोशा विचारांपासून स्वतःला यशस्वीपणे प्रवृत्त करणे तुम्हाला नंतरच्या टप्प्यात खूपच जिकिरीचे होईल. तेव्हा तुमच्या अंतर्मनात नकारात्मक संदेश जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. जेव्हा एखादी कल्पना तुमच्या मनात येते आणि तुम्हाला त्याबद्दल उत्सुकता वाटते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की या विचाराची कंपनं तुमच्या अंतर्मनाशी मिळती जुळती आहेत आणि तुमच्या सकारात्मक भावनेचा अर्थ असा आहे की आता मनात आलेला हा विचार तुमच्या अंतर्मनाला रुचेल असा आहे. त्यालाच आपण प्रेरणा म्हणू शकतो. म्हणजे आता या क्षणाला तुमच्या या विचाराची कंपनं तुमच्या विशाल दृष्टिकोन असलेल्या अंतर्मनाशी अचूक जुळत आहेत आणि या जुळण्यामुळेच सकारात्मक भावनेमार्फत तुमचं अंतर्मन तुमच्याशी संवाद साधून स्पष्ट मार्गदर्शन करत आहे. आणि जर मला हे अधिक लवकर व्हायला हवं असेल तर, असा प्रश्न जेरी हिक्स यांनी अब्राहमला विचारला आहे. अब्राहम पुढे म्हणतात, आकर्षणाच्या नियमाच्या प्रभावामुळे समान विचार एकत्र आणले जातात आणि त्याचा परिणाम म्हणजे ते अधिक शक्तिशाली होतात. ते जसजसे शक्तिशाली होतात तसतसे प्रत्यक्षात येण्याच्या जवळ पोहोचतात आणि त्याचवेळी तुम्हाला जाणवत असलेली त्याबद्दलची भावना तीव्रतर होत जाते. तेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा त्याला अनुरूप असे विचार आकर्षणाच्या नियमानुसार खेचले जातात आणि तुम्हाला अधिक सकारात्मक भावना जाणवू लागते. म्हणजे तुम्हाला हवं असलेलं घडवण्यासाठी तुम्ही त्यावर फक्त जास्त लक्ष केंद्रित करायला हवं. ते तुम्ही केलं की बाकीचं काम आकर्षणाचा नियम करून टाकतो आणि तुम्हाला हवी असलेली गोष्ट घडवून आणतो. हवीशी असलेली गोष्ट किंवा इच्छा या शब्दांची आपण अशी व्याख्या करू, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे किंवा त्या गोष्टीचा विचार करणे आणि त्याचवेळी सकारात्मक भावना अनुभवणे. हेच तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल आणि असं करताना फक्त सकारात्मक भावना अनुभवाल तेव्हा ती गोष्ट फार लवकर तुमच्या अनुभवाला येईल. आपण कधीकधी पाहतो की आपले मित्र कोणती तरी इच्छा व्यक्त करत असतात आणि त्याचवेळी शंका किंवा भयही बाळगून असतात की ही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही. आमच्या मते
नकारात्मक भावना अनुभवत असताना शुद्ध इच्छा करणे शक्य नाही. शुद्ध इच्छेबरोबर नेहमी सकारात्मक भावनाच असतात. त्यामुळेच आमच्या हवीसी गोष्ट या शब्दाला लोक सहमत होत नाहीत. त्यांच्या मते हवीसी गोष्ट या शब्दातच कशाचा तरी अभाव हा अर्थ लपलेला आहे, जो त्या शब्दाच्या अर्थाशी विरोधाभासी आहे. आणि आम्हाला हा युक्तिवाद मान्य आहे. पण प्रश्न या शब्दाचा किंवा त्यात लपलेल्या अर्थाचा नसून हा शब्द वापरताना कोणत्या प्रकारची भावना जाणवते त्याचा आहे. तुम्ही आता कोणत्याही स्थितीत असा, कुठेही असा, तरीही तुम्हाला जिथे असण्याची इच्छा आहे तिथे तुम्ही नक्की पोहोचू शकता. हे समजून घेण्यास तुम्हाला आमची मदत व्हावी ही आमची इच्छा आहे. अब्राहम पुढे म्हणतात, समजून घेण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षणाला असलेली तुमची मनस्थिती किंवा दृष्टिकोन हाच मूलभूत पाया आहे. जे तुम्ही आकर्षून घेणार आहात त्याच म्हणजेच तुमच्या मनस्थितीला अनुसरूनच त्याच प्रकारच्या घटना तुमच्या अनुभवाला येणार आहेत. शक्तिशाली आणि सर्वव्यापी आकर्षणाचा नियम हा या कंपनमय जगातील प्रत्येक कंपनाला प्रतिसाद देतो. मिळत्या जुळत्या विचार कंपन्यांच्या लोकांना एकत्र आणतो, मिळत्या जुळत्या कंपन्यांच्या घटनांना एकत्र आणतो आणि मिळत्या जुळत्या कंपन्यांच्या विचारांना एकत्र आणतो. खरोखर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीपासून ते तुम्हाला आयुष्यात भेटणाऱ्या माणसांपर्यंत जशी आहे त्याला कारणीभूत आहे आकर्षणाचा नियम. आज आपण इथेच थांबू. पुढील प्रकरण पाहूया नेक्स्ट टाइम. धन्यवाद. आणि हो, अशी अनमोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा भेटूया.